अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जो भिंती चालविली महिमागाद. भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, करोने भाविक लोका केला निजबोध. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नाम स्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. 1400 वर्षांचे तप्ती तिरवाशी, येऊनी चांग देव लागती चरणाशी. करुणे कृपा देवे अनुग्रले त्याशी, देवनी आत्मज्ञान केले सहवाशी. जय देव जय ज्ञान सिंधू, नाम स्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. समाधी समसक समुदाय, येऊनी सुरवर आले श्री पंढरीराय. द्वारी अजानुक्ष सुवर्ण पिंप असुमाय, जानुनी महिमा निरा चरणात राय. जय देव जय ज्ञान सिंधू, नाम स्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणा, श्री संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, होता कृपा तुमची पशु बोले वेद. निर्जीव भिंती चाली महिमा आगाध, भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध. करोनी भाविक लोका केला निजबोध. जय देव जय ज्ञान सिंधू, नाम स्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. संत ज्ञानोबाराय यांनी ज्ञानोबारायांचा आरतीच्या माध्यमातून जो गायलेला महिमा तो आपण सेवेकरता योगायोगाने निवडलेला आहे. कारण एखादा अभंग चिंतना करता जर निवडला तर तो पूर्णत्वाला गेला पाहिजे. अर्धवट सोडू नये. आणि तो चिंतनाचा ओघ चालू असल्यामुळंच आपण हा पुन्हा सेवेकरता निवडलेला आहे. आजचा प्रसंग आहे हरिभक्तपरायण वैजनाथ तानाजी ओमाना देवगीकर यांच्या आजोबाचं नाव. यांच्या प्रथम श्राद्धनाम प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनाची सेवा आहे. तेव्हा आपल्या वैदिक धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये जो विधी सांगितला त्याला शास्त्रामध्ये कर्म म्हणतात. एक नित्य कर्म आहे.
दुसरं नैमित्तिक कर्म आहे आणि तिसरं प्रायश्चित्त कर्म आहे. त्यापैकी श्राद्ध घालणं हे नैमित्तिक कर्मामध्ये येतं बरं का. रोज देवाची पूजा करणं, रोज स्नान करणं, ते 10 वाजता केलं तरी चालेल, पण नित्य कर्म आहे बरं का. आणि काही आपल्या जीवनामध्ये अपराध घडला, त्या अपराधाच्या निवृत्तीकरता काही कर्म सांगितले, त्याच्याकरता प्रायश्चित्त कर्म सांगितलेलं आहे. हे कोणाकरता करावं, कशाकरता करावं, याचा की विचार आहे. श्राद्ध कर्म जे केलं जातं कोणी करावं? पुत्राने आपल्या वडिलांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये जी असलेली कृतज्ञता, ती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता, किंबहुना त्यांचे ऋण आहेत आणि त्या ऋणातून उतराई होण्याकरता ते करणं क्रमप्राप्त आहे बरं का. तुम्ही करागर न माना, मानागर न माना, पण करणं क्रमप्राप्त आहे. त्याच्या मागे 2 कारणं सांगितली. एक, त्यांना शांती प्राप्त व्हावी, आणि आपल्या जीवनामध्ये आपण जर नित्य नैमित्तिक कर्म जर केलं तर करणाऱ्याच्या अंतःकरणाची शुद्धी होते. अंतःकरणाची शुद्धी होते. म्हणजे श्राद्ध कर्म करण्याने वाडवडिलांना शांती प्राप्त होते, ठीक आहे, पण आपल्या पदरात काय? असं जर कोणी म्हणतं, शास्त्रांनी त्याचं वर्णन केले, या कर्माचं फल आहे अंतःकरण शुद्धी बरं का. आणि अंतःकरणाच्या शुद्धीकरता हे कर्म केलं पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबांनी वर्णन केले, अंतःकरणाच्या शुद्धीकरता माणसाने सतत प्रयत्न केला पाहिजे, सतत प्रयत्न केला पाहिजे. कारण अंतःकरणाची शुद्धी जर आपल्या जीवनामध्ये झाली तर परमार्थ सफलतेकडे लवकर जाईल बरं का. अंतःकरणाची शुद्धी नसेल तर फल कोणाला मिळणार हो? अधिकारी आणि फल यांचा संबंध आहे ना शास्त्रामध्ये. अधिकाऱ्याशिवाय फल मिळत नाही, अधिकाऱ्याशिवाय फल मिळत नाही. मग ते फल मिळण्याकरता अधिकार काय? अंतःकरणाची शुद्धी झाली पाहिजे. अंतःकरणाची शुद्धी होणं म्हणजे मल दोष जाणं आणि विक्षेप दोष जाणं. हे 2 दोष केले की अज्ञान आवरण निवृत्ती करता कुणीतरी महात्मा जीवनामध्ये भेटतो. पण हे 2 पहिले दोष घालवावे लागतात. हे घालवल्यानंतर तो महात्मा भेटतो बरं का. आणि भेटल्यानंतर मग त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये मानवी जीवनातलं अंतिम फल आहे ते फल पदरामध्ये प्राप्त होतं. म्हणून या नित्य नैमित्तिक कर्माचं फल आहे अंतःकरणाची शुद्धी, आणि त्या हेतूने करावं. आणि पिंडदान करण्याने त्यांना शांती प्राप्त व्हावी, असा 2 हेतू याच्या मागे आहेत. तेव्हा हे प्रत्येकाने जीवनामध्ये केलं पाहिजे. आपण बोलून गेलो की ऋण आहेत त्यांचे, आणि ते ऋण बोलून फेडता येत नाहीत बरं का. बोलून कधी फेडतात? आपण जर रस्त्याने निघालो आणि रस्त्याने जाता जाता आपल्याला चालवत नाही, आणि एखादा गाडीवाल्याला हात केला आणि तो थांबला आणि त्यांनी गाडीवरती बसून आपल्याला आपल्या घरापर्यंत सोडलं, हां धन्यवाद, फिटलं बरं का. नाही का? आता धन्यवाद कोणी म्हणत नाही, काय म्हणतात? थँक्यू. म्हणजे इथून तिथं घरापर्यंत नेलं की नेल्यानंतर ते त्यांनी आपल्याला उपकार केले, हां फक्त धन्यवाद म्हटलं की फिटामफिट झाली बरं का. पण असे काही वाडवडिलांचे आपल्यावरती ऋण आहेत
जन्म घेऊन फेडता येत नाहीत. जन्म घेऊन सुद्धा फेडता येत नाही बरं का. आणि जन्म घेऊनही ते फेडता येत नाही म्हणून त्यांच्या ऋणात राहावं लागतं. त्यांच्या ऋणात राहावं लागतं. म्हणून त्या ऋणात राहण्याकरता कमीत कमी त्यांच्या ऋणाचं स्मरण करण्याकरता कमीत कमी त्यांच्या नावाने पिंडदान तरी करावा असा शास्त्राचा सांगावा आहे, सोम्या गोम्याचा नाही. हा एक हितो आहे त्याच्या मग. आणि तो हेतू मनी मानसी गुण आजचं त्यांचं प्रथम वर्ष 7 नाम पुण्यतिथी. मूळ शब्द आहे वर्ष श्राद्ध. कर्माच्या दृष्टीने आणि परमार्थाच्या दृष्टीने पुण्यतिथी पुण्यस्मरण म्हणून वर्णन केलं जातं. आणि त्यांच्या पुण्यस्मरणाला योगायोगाने ज्ञानोबऱ्यांचं वर्णन करण्याचा योग आलाय बरं का. नेम कसा आहे, त्या संबंधाने काहीतरी बोलावं असा विधी आहे. एक संतांचं वर्णन करावं असा विधी आहे, थोरांचं वर्णन करावं असा विधी आहे. पण योगच असा आला की त्या निमित्ताने ज्ञानोबऱ्यांचं वर्णन करण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. कारण थोर पुरुषाचं वर्णन करावं, थोर पुरुषाचं वर्णन करावं, कसं करावं, कशा पद्धतीने करावं, का करावं, करणं गरजेचं आहे का, याचा एक विचार ज्ञानोबऱ्यांनी समाजाच्या समोर आपल्या कार्यातून प्रगट केला आहे बरं का. हा, संतांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेला भाव कशा पद्धतीने प्रगट करावा याची एक दिशा ज्ञानोबऱ्यांनी आम्हा तुम्हाला दिलेली आहे. कारण रोजच्या जीवनामध्ये उपासना सांगितली आणि त्या उपासनेतलं एक अंग आहे देवाची आणि संतांची आरती करणं. उपासनेतलं अंग आहे. सकाळी एकदा आरती केली पाहिजे आणि संध्याकाळी एकदा आरती केली पाहिजे. ही नित्य उपासना आहे, लक्षात ठेवा. ब प वाल्यांनी लक्षात ठेवा. कोणाची, एक देवाची आणि संतांची. एकदा सकाळी आरती केली पाहिजे, एकदा संध्याकाळी आरती केली पाहिजे. लोक म्हणतात महाराज आरती करायच्या वेळेला आम्ही जाग्यावर असलं पाहिजे ना. आरती कधी करायची असते, एक प्रातःकाल आणि दुसरा संध्याकाळ. आम्ही संध्याकाळी कामावरती निघून गाडीवर असतो, घरी जाऊपर्यंत रात्र होते, संध्याकाळ राहत नाही. का राहते? तो संधिकाल सांगितला, त्या कालामध्ये केली पाहिजे. ही नित्य उपासना आहे, लक्षात ठेवा. नित्य उपासनेचं महत्त्व आपल्याला सांगतो. नित्य उपासना ही माणसाच्या जीवनाला रक्षण करणारी साधन आहे बरं का. प्रवास करताना डोक्यावरती काय घालावं? हेल्मेट घालावं. कशा करता? डोक्याच्या रक्षणाकरता बरं का. घालत जा. पाऊस लागू नये म्हणून जॅकेट घालावं, रेनकोट घालावा. तसं आपल्या जीवनामध्ये काही आघात होऊ नयेत. आपल्या जीवनामध्ये काही आघात होऊन येण्याकरता एक कवच लागतं आणि ते कवच या साधनेतून निर्माण होतं बरं का. या साधनेतून निर्माण होतं. तुम्ही प्रयत्न करू नका, रोज न चुकता हरिपाठ म्हणायचा. हरिपाठ म्हणजे मानवी जीवनाच्या संरक्षणाचं एक कवच आहे. तसं आरती हे सुद्धा एक रक्षणाचं कवच आहे, लक्षात ठेवा. मग ती नित्य नेमाने आपण केली पाहिजे, नित्य नेमाने बरं का. कुणाची? एक देवाची आणि संतांची. का? हे दोघेच पूज्य आहेत, दोघेच पूज्य आहेत. आणि दोघे पूज्य असल्यामुळे यांची आपण रोज ही उपासना म्हणून, साधना म्हणून आपण ती केली पाहिजे.
मग आरती करण्याकरता काय लागतं? आरती करण्याकरता निरांजन लागतं. आरती करण्याकरता तूप किंवा तेल लागतं. आणि आरती करण्याकरता कापूस लागतो बरं का. एक निरांजन पाहिजे, त्या निरांजनामध्ये कापसाची वात पाहिजे. आणि कापसाची वात ती नरम होण्याकरता, भिजण्याकरता तूप किंवा तेल पाहिजे. आणि ती अग्नीने पेटवली पाहिजे आणि ती ओवाळली पाहिजे. मग आरती कोणती? तूप कोणतं? कापूस कोणता? अंतःकरण म्हणजेच निरांजन. अंतःकरण म्हणजेच निरांजन बरं का. त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेला प्रेम भाव म्हणजे स्नेह म्हणजे तूप. आणि शुद्ध अंतःकरण असणं म्हणजे कापूस. कापूस अंगाने शुद्ध आहे बरं का. कापसामध्ये भेसळ नाही. कापसामध्ये भेसळ नाही. मग धोतर हे शुद्ध आहे पण बिगर काटाचं. चार पदरी काटाचं नाही बरं का. ते भेसळ उगच कारण आहेत त्याच्यामध्ये. शास्त्र आहे बरं का. आणि ते मूळ कापसापासून तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये भेसळ नाही बरं का. म्हणून कापूस, निरांजन आणि तूप याच्याद्वारे त्यांचं स्मरण करायचं आहे. म्हणून तुकोबारांनी वर्णन केलंय, भक्तीची पोटी बोलता पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती म्हणून पात्र सांगितलं. आणि या पात्राचं वर्णन केले ज्ञानोबरांनी. आता हृदय हे आपुले चौपाळुनिया भले वरी बसवू पाऊले श्री गुरूंची. अंतःकरण रूपीच पात्र, चौरंग म्हणा, पात्र म्हणा. पाय कुठं ठेवले जातात पूजा करण्याकरता? पात्रात. कुठल्या पात्रात ठेवावेत? अंतःकरण रूपी पात्रामध्ये बरं का.
म्हणजे त्यातला भाव प्रगट केलेला आहे. मग ही आरती करावी, आरती करण्याचं फल काय, कशाकरता करावी? आरती करण्याने एक प्रसन्नता प्राप्त होते. काय प्राप्त होते? प्रसन्नता. आरती करण्याने जशी प्रसन्नता प्राप्त होते तसं आरती करण्याने सात्विक धैर्य वाढतं. बरं का? सात्विक धैर्य वाढतं. म्हणजे त्या पुरुषाची, त्या देवाची पूज्य भावनेनं आपण जर आरती केली तर त्या करण्याचा परिणाम सात्विक स्थैर्य आणि सात्विक धैर्य. बघा, आरती केल्यानंतर बरं वाटतं ना रोज? का टेन्शन येतं? बरं वाटतं. बरं वाटतं म्हणजे समाधान वाटतं. मग ही आरती करावी, ही रोजची आहे. ही आरती रोजची करण्याने जर समाधान प्राप्त होतं तर त्या संतांचं वा त्या देवाचं चित्तामध्ये सतत स्मरण ठेवण्याने चित्ताचं समाधान नित्य राहतं. बरं का? दोन पर्याय सांगितले. एक, वाणीने तरी त्यांचं वर्णन करा, नाहीतर त्यांचं स्मरण तरी चित्तात ठेवा. वाणीने तरी वर्णन करा, नाहीतर चित्तामध्ये स्मरण ठेवा. तीन भाव आपल्याला पाहता येतील: दर्शन, वर्णन आणि स्मरण. दर्शनामध्ये समाधान आहे, वर्णनामध्ये समाधान आहे आणि स्मरण करण्यामध्येही समाधान आहे. आपल्याला स्मरण एकाएकी जमणार नाही का? आमच्या चित्तामध्ये नको नको त्याचं स्मरण आहे. बरं का? ते लगेच काय निघणार नाही आहे. बरं, ज्यांचं आरती करावी त्यांचं का दर्शन झालेलं नाही आहे, पण दर्शन झालेलं नाही आहे, पण त्यांचं वर्णन करायला का हरकत नाही. बरं का? त्यांचं वर्णन करायला का हरकत नाही. मग त्यांचं वर्णन कशा पद्धतीने करावं? देवबाऱ्या म्हणतात, शब्द सुमनातून त्यांचं वर्णन करावं. शब्द सुमनातून त्यांचं वर्णन करावं. आणि शब्द सुमनातून त्यांचं जर वर्णन केलं तर त्या वर्णनाचा परिणाम त्यांची आरती घडेल. आणि त्यांची आरती घडण्याने परिणाम काय होईल? ते प्रसन्न होतील आणि प्रसन्न होऊन आपल्यावरती कृपा करतील. आपल्यावरती कृपा करतील. कुणी म्हणेल त्यांची आरती केल्याने ते प्रसन्न होऊन आमच्यावरती कृपा करतील का? नेळोबाराय म्हणतात, अरे ज्यांनी पशीवरती कृपा केली आमच्या तुमच्यावरती करणार नाहीत. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. होता कृपा तुम्हारी वस्तु बोले Oh
होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव भिंती महिमा निर्जीव चाले भिंती महिमा अगाध, भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध करून भाविक लोका केला निजबोध. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. त्यांचं वर्णन करणं म्हणजेच त्यांची आरती पण. ते वर्णन करत असताना त्या मानाचा पूज्य भाव अंतःकरणामध्ये पाहिजे. पूज्य बर का, अतिशय उच्च कोटीचा पूज्य भाव. आणि तेवढ्या पूज्य भावनेनं वाणीनं त्यांचं वर्णन करायचं आहे ना, त्यांची स्तुती करायची आहे. आणि ती स्तुती म्हणजे त्यांचं सामर्थ्य, त्यांची शक्ती, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा स्वरूपाची, अशी ही त्यांची वास्तव स्वरूपाला धरून केलेली स्तुती म्हणजे एक प्रकारची आरती आहे बरं का. आणि अशी आरती त्या महापुरुषाची, त्या भगवंताची जर केली तर प्रसन्नता प्राप्त होते, आपल्याला प्रसन्नता प्राप्त होते. आणि ज्याची केली जाते तोही प्रसन्न होतो. आणि प्रसन्न होऊन काय करतो, आपल्यावरती कृपा करतो. आपल्याला कृपेची गरज आहे. कशाची गरज आहे? कृपेची गरज आहे. का कृपेची गरज आहे? संबंध लक्षात घ्या. अंतःकरणाची शुद्धी झालेली आहे. मलदोष गेलेला आहे, विक्षेप दोष गेलेला आहे. आता आवरण दोष कशाने जातो? ज्ञानाने. ज्ञान कशाने मिळतं? पुस्तकं वाचून मिळत नाही, ते संतांच्या कृपेनं मिळतं बरं का. हा, संतांची कृपा झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. ज्ञान मिळत नाही. म्हणून हे नित्य कर्म नैमित्तिक कर्म सतत करत जा. करता करता अंतःकरणाची शुद्धी होईल. आणि अंतःकरणाची शुद्धी झाल्यानंतर एकदा त्यांची आपल्यावरती कृपा होईल. करू शकतात का? हो, ज्यांनी पशुवरती कृपा केली. हो, पशुवरती कृपा केली. कोणी म्हणेल एकाच केली का अनेक पशुवरती केली? शंकाच आहे.
एकाच पशुवरती कृपा केली, अनेक पशुवरती कृपा केली नाही. मग संत कृपा कोणावरती करतात? जो कृपेला पात्र झालेला आहे त्याच्यावरती करतात. जो कृपेला पात्र झालेला आहे, हा, रेडा कृपेला पात्र झाला. रेडा कृपेला पात्र झाला, एकच पैठण मधला, बेळगावातला नव्हे. एकच. हा, त्याची काहीतरी साधना असेल. हा, आणि त्या साधनेतून ज्ञानोबरांची त्या रेड्यावरती कृपा झाली. होता कृपा तुमची पशु बोले वेद. हा, त्यांच्या कृपेने तो रेडा वेद बोलू लागला. त्यातून एक भाव लक्षात घ्या. आपण थोडंसं चिंतन करून आले, पुढं सरकायचं आपल्याला. आणि ते चिंतनाची अशी अवस्था आहे, मागचं मला काय आठवत नाही बरं का. हा, आणि पुन्हा एकदा त्या शिरलो की पुढं जात नाही. आपण अनुभव घेतला आहे सर्वांनी. एका आरतीवरती आपल्याला 6 कीर्तनं करावी लागली. मलाही माझ्यावरती विश्वास बसना बरं का. पण एकदा तिथं गेल्याचा बोलण्याचा मोह निर्माण होतो. पशुवरती कृपा करतात, पशुवरती कृपा करतात या शब्दाचा अर्थ असा आहे, संत त्याला बोलता येत नाही, त्याला तिने बोलवण्याचं काम केलं बरं का. आता तुम्हाला बोलता येतं, आम्हाला तुम्हाला बोलवायचं नाही बरं का. आता तुम्हाला बोलता येतं, त्याला बोलता येत नव्हतं, त्यांनी कृपेने त्याला बोलवलं. आपल्याला बोलता येतं, आता आपलं बोलणं बंद झालं पाहिजे. आता आपलं बोलणं बंद झालं पाहिजे. बोलणं बंद झालं पाहिजे म्हणजे नामपाठ मौन ज्ञानदेव मने सगुणये ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे. म्हणून मी उलट भाव प्रगट केलाय बरं का. ज्याला बोलता येत नव्हतं त्याला बोलण्याकरता प्रवृत्त केलं. तुम्हाला बोलता येतं. उठल्यापासून झोपेपर्यंत माणसं प्रपंचाशिवाय काहीच बोलत नाही. अनंत वाचा बरती बर. आम्ही आता कीर्तनाला उभं राहिलो म्हणून नाही इलाजाने तोंड बंद आहेत. कीर्तन झाल्या झाल्या कोणी म्हणतं का साली चांगली झाल्या, स्वर चांगला लागला होता, अभंगाचं चिंतन चांगलं झालं.
कीर्तन झाल्या झाल्या एवढा याला उशीर का, फोन का उचलला नाहीस, किती फोन लावायचे. आम्ही सतत नको तेच बोलतो बरं का. एकदा जर संतांची कृपा जर झाली तर मनुष्य काय बोलेलो, मी वासुदेव तत्वता वासुदेव तत्वता करो येईल विचारिता आहे ठाऊका सभाग्य संता नाही दुजा अनिक मागुता गा होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले भिंती महिमा अगाध चल आणि अचल चेतन आणि अचेतन जीव आणि निर्जीव बरं का असे दोन भाव प्रगट केले काही चेतन पदार्थ आहेत काही अचेतन पदार्थ आहेत काही चल आहेत काय अचल आहेत तसे काय जीव आणि निर्जीव काहींच्या ठिकाणी जीव आहे म्हणजे प्राणाचं सामर्थ्य आहे पण एक पदार्थ असा आहे दगड निर्जीव आहे त्याला उचलल्याशिवाय तो उचलत नाही बरं का त्याला उचलावं लागतं तो स्वतःहून कधी उठत नाही का उठतो उठत नाही कारण तो निर्जीवच आहे हो निर्जीवच आहे
घर बांधायचं असेल तर दगड उचलून द्यावी लागतात. दगड उचलून द्यावी लागतात, नाहीतर ते काय JCB काढावी लागतात. बरं, इकडची तिकडं उचलून टाकावी लागतात. आतापर्यंत त्रिभुवनामध्ये इतिहासामध्ये असं कधीही घडलं नाही. घडलं नाही. तुम्ही म्हणता असं कसं म्हणता? अहो घडलंय ना म्हणले. भगवंताच्या चरणाचा स्पर्श दगडाला झाल्याबरोबर त्या दगडाची बाई झाली. पण का घडला? शापित होती. ती शापित होती बरं का. तुम्हाला कथा माहिती आहे? शाप दिला होता, तू दगड होशील, शिळा होशील. आणि उपशाप दिला होता, प्रभू रामचंद्रांच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर तू पुन्हा आपल्या स्वरूपाला येशील. पण ज्या ज्ञानोबारांनी भिंत चालवली याला कोणी शाप दिला होता का? हा, देवाने दगडाची बाई केली. यात पुरुषार्थ नाही बरं का, यात पुरुषार्थ नाहीये. हा, पण संतांनी जड भिंत चालवली हा मार्थ पुरुषार्थ आहे बरं का. हा पुरुषार्थ आहे. अगाध महिमा त्या संतांचा स्पर्श झाला तर जडाला सुद्धा जर चालता येतं. आम्ही तुम्ही चालतेच आहोत. आम्ही तुम्ही चालतेच आहोत. जर संतांचा स्पर्श झाला तर आम्ही चालू. यात नवल नाही, लक्षात ठेवा. आमच्या तुमच्या अंतःकरणाला परमार्थ करण्याची चालना मिळेल. चालणं म्हणजे नाम चालना. त्यांच्या स्पर्शाने, त्यांचा स्पर्श जर आपल्याला झाला तर आपल्याला काहीतरी चांगलं करावी अशी सद्बुद्धी त्यांच्या स्पर्शातून प्राप्त होईल. अगाध महिमा. पुढं काय केलं त्यांनी? भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध. आता भगवंतानेच गीता जर लिहिलेली होती तर पुन्हा हा खटाटोप कशा करता संतांनी केला? भगवंतानी गीतेच्या माध्यमातून जगाला ज्ञानामृतच दिलं ना. मग गीतेच्या माध्यमातून जगाला भगवंतानी ज्ञानामृत दिलं, पण ते सर्वांच्या पर्यंत पोचता आलं नाही, पोचलं नाही बरं का. पोचलं नाही. किंबहुना जगाच्या उद्धाराकरताच देव बोलले. वर्णन केले. संसारायवडे थोर ओझे फेडिले गावाचे, असं केले. अर्जुनाचे नि व्याजे. गीता प्रकाशोनी श्रीराजे. संसारायवडे थोर फेडिले जगाचे. मग संसारावरचं, जगावरचं ओझं फेडण्याकरता जर गीता सांगितली, पुन्हा ज्ञानोबा त्याच्यावरती का बोलले? का बोलले? हा, संसाराचं ओझं फेडण्याकरता देव बोलले, पण सगळ्यांना ते फेडता आलं नाही. का फेडता आलं नाही? देव काय बोलले हे कोणाला कळालंच नाही. कोणाला कळ? जे अर्जुनाचे पांती, जे परिसनया योग्य होते. हा, जे अर्जुनाच्या योग्यतेचे होते त्यांना हे कळालं. पण अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यता सर्वांची नाही ना. ज्ञानोबाने विचार केला, सर्वांच्या पंक्तीला पोचवण्याकरता आपण हे कार्य करावं. भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध करोनी भाविक लोका केला निजबोध. सर्व भाविक लोकांना आपला स्वतःचा स्वस्वरूपाचं ज्ञान व्हावं. निजबोध शब्द वापरलाय बरं का. हा, आणि तो बोध व्हावा याच्याकरता हे ज्यांनी केलं, हे कोणी केलं? त्यांचं नाव आहे ज्ञान सिंधू.
त्यांचं नाव आहे ज्ञानदेव. हे एवढं ज्यांनी कार्य केलं तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, हा हे कार्य केलेलं त्रिकालाबाधित सत्य आहे, म्हणून त्यांचा मी त्रिवार गौरव करतो. जय देव जय देव जय जय देव जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्यात ते भवबंधू. जय देव जय जय जय. तीन वेळा शब्द आलाय बरं. त्रिवार. त्रिवार जय जयकार करण्याची एक पद्धत आहे बरं का. दोन वेळा ही जय जयकार करण्याची पद्धत आहे, एक वेळा फार कमी आहे बरं का. जय हरी. जय जय जय. पण गौरव करताना मात्र एकदा 2 शब्दामध्ये केला जातो किंवा 3 शब्दामध्ये केला जातो. इथं 3 शब्दामध्ये करण्याचा उद्देश आहे, हे ज्यांनी कार्य केलं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणजे तिन्ही कालामध्ये यांच्या कार्याचा गौरव अखंड राहील. यांच्या कार्याचा गौरव अखंड राहील. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. हा तिन्ही कालामध्ये. म्हणून तर नामदेव महाराज बोलून गेले, गेले दिगंबर राहिल्या त्या कीर्ती. गेले म्हणजे भूतकाळ, बरोबर आहे ना. गेले भूतकाळ, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वर्तमान काळ. आणि त्यांचा भविष्यकाळ जर पाहिला तर उभारिला ध्वजती ही लोकावरी ऐशी चराचरी. हा तिन्ही कालामध्ये हे सत्य आहे, म्हणून त्रिवार शब्द वापरला बरं का. जय देव जय देव जय देव. मग कोणी म्हणतात तिथं देव शब्द वापरलाय, पण ज्ञान शब्द पुढे आहे ना. हे देवाचं वर्णन नाही आहे, हे कोणाचं वर्णन आहे? ज्ञानदेवांचं वर्णन आहे बरं का. मग ते ज्या ज्ञानदेवांचं वर्णन केलं ते ज्ञानदेव कसे आहेत? ज्ञान सिंधू आहे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर.
ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर म्हणणं काय आणि ज्ञान सिंधू म्हणणं काय? सागर आणि सिंधू एकच बरं का. ते ज्ञानाचे सागर आहेत, ज्ञानाचे सिंधू आहेत, म्हणजे ते ज्ञान न संपणार आहे. असं तुम्ही कधी ऐकले का हो? विहीर आटली असा शब्द ऐकलाय, नदी आटली शब्द ऐकलाय, धरणं आटली शब्द ऐकलाय, पण समुद्र आटला असं कधी ऐकलंय? अहो समुद्र जो आटतच नाही, लक्षात ठेवा. नाही जरी वर्षावधाला पाऊस नाही पडला तरी समुद्र कधी आटत नाही बरं का. कितीही दुष्काळ पडला तरी समुद्र आटत नाही. तसं कितीही संकट आली, कितीही प्रकारचं दुःख जरी भोगायला आलं तरी हे ज्ञान सिंधू जे सागरासारखं ज्ञान आहे हे सर्वांना तारण्याकरता अखंड आहे बरं का. कधी ते आटत नाही. ज्ञान सिंधू. मग काय करा? एकच करा, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू म्हणून त्यांचं नामस्मरण करा. आणि त्यांचं स्मरण जर आपण केलं तर भवबंधू, आपण संसार रूपी बंधनामध्ये सापडलोय. आणि संसार रूपी बंधनामध्ये सापडले, आपणच बांधून घेतलोय, पण सुटता येईना. सुटता येईना. माकडाने फुटाने खायाच्या अपेक्षेने त्या डब्यात हात घातला, पण ते हात काय सोडा नका. मुठीत फुटाने सापडले, फुटाने सोडावे तर मुठी सोडावी तर फुटाने जातात. मी फुटाण्याचं वर्णन करवलं. मुठ सोडावी तर पैसे जातात. आपण इतकं बांधून घेतलंय, इतकं बांधून घेतलंय, शेवटी चौघाच्या खांद्यावरती जाताना कंबरची किल्ली कापून घ्यावी लागते. कापून एवढं आपण बांधून घेतलंय. हे लौकिक उपायाने आजपर्यंत कोणी सुटला नाही. पण ज्ञानोबा म्हणता, जो कोणी यांचं स्मरण करेल तो मात्र नक्की सुटेल. फक्त त्यांचं स्मरण केलं पाहिजे. उतरे पहिलं पारो
उत्तरी पैल पारू ज्ञानदेव आदी अतिशय मार्मिक प्रमाण दिलं बरं. ऐकता असताना श्रोत्याने असं ऐकावं, वाढणाऱ्या बाईने आपल्या पतीला काय पाहिजे हे मागायच्या आधी वाढावं. तसं कीर्तनकाराला कोणतं प्रमाण पाहिजे बरोबर ते तिथं आलं पाहिजे बरं का. असं तयार व्हा सगळे बरं का. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. त्यांच्या नामस्मरणाने त्यांचं स्मरण करण्याने आपल्याला या संसार सागरातून बाजूला नाम आत्यंतिक निवृत्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल असं त्या संतांचं स्वरूप आहे. म्हणून त्यांच्याविषयी ज्ञानोबाराय म्हणतात, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे बंधू बंधू. ज्ञानोबानं विचारलं, ठीक आहे आतापर्यंत आम्ही तुमचं ऐकालोय, एक कीर्तन ऐकलं, दुसऱ्या कीर्तनात तासभर झाला तरी हेच ऐकालोय, पण असा कुणी या भवबंधनातून मोकळा झाला का, कोण तरला का, असं ज्ञान कोणाला झालं का. ज्ञानोबाराय म्हणतात सामान्याला झालं नाही, कोणाला झालं त्याचं वर्णन महाराज पुढच्या चरणामध्ये कृपा देवलियात ज्ञान केले दरवाजे, देवलियात ज्ञान केले दरवाजे, देवलियात ज्ञान केले दरवाजे, देवलियात ज्ञान केले दरवाजे.
देवा जय देवा नाम स्मरणे तुम तू तेरा भव जय देव जय देव जय ज्ञान सिंधू नाम स्मरणे तुमच्या तुटे बंधू 1400 वर्षांचे तप्ती तिरवाशी येऊनी सांग देव लागते चरणाशी करुणी कृपा देवे अनुग्रहे त्याशी देवनी आत्मज्ञान केले सहवाशी. आता आपण मध्यावरती आलोय बरं. थोडासा विचार सांगतो ज्या संगत नाही. थकलेला दिसतोय आज बरं का. गंभीर आहे आज. पण बिचारा येतोय वेळ काढून बरं का. मला चिंता त्याची एवढीच आहे. आता एकटा आहे अजून एकटा असल्यामुळं माणूस कुठे येतो. 2 झाले की मग यायचा बंद होतो. मग ते वैजू सांगतोय पोटच बिघडलं हे तापच आलाय. मग कारण सांगतोय बरं का. एकटा आहे तोपर्यंत काय नाही. जिथं पडलं मुसळ तिथं त्याचं क्षेमकुश. असो ज्ञानोबा आहे. त्या ज्ञानोबांच्या जीवनातला महिमा प्रतिपादन करतात. त्यांनी जीवनामध्ये काय कार्य केलं आणि ते कोणाकरता केलं याचा एक भावसुमनाच्या द्वारे आपल्या वाणीतून प्रगट करतायत महाराज बरं का. खरंच ज्ञानोबांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर ज्ञानोबांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर महाराज म्हणतात 1400 वर्षाचा तप्ती तीरवाशी. तप्ती म्हणजे तापी नदी. तीर म्हणजे तापी नदीच्या तीरावरती ज्याने वास्तव्य केलं त्याला तप्ती तीरवाशी शब्द वापरला आहे. कुठं आहे तापी नदी. हे ठिकाण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये बरं का. जळगाव. आपण आहोत बेळगावला. आणि त्या जळगाव भागामध्ये ती तापी नदी आहे. त्या तापी नदीच्या तीरावरती त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. तिथं त्यांच्या वास्तव्याचा विचार मांडला. पण त्यांच्या चरित्राचा तर आपण विचार केला तर चांगदेव महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातला बरं का. पुणे जिल्ह्यामध्येच ते जन्माला आले. ज्या माता पित्याच्या पोटी जन्माला आले ते माता पिता फार भाग्यवान बरं का. कारण जन्माला आल्यानंतर त्यांच्या संपूर्ण शरीरावरती तेज होतं बरं का. सुंदर मनोहर अतिशय सुंदर होते बरं का चांगदेव महाराज. वर्णन केले त्यांच्या चरित्रामध्ये. अतिशय सुंदर मनमोहक त्यांचं रूप होतं. पण बालपणापासून जन्मताच बुद्धिवान होते. त्यांचं ते रूप, त्यांचं सौंदर्य, त्यांची योग्यता पाहून त्यांच्या वडिलांनी
त्यांचा 8व्या वर्षीच व्रतबंध केला बरं का ना, मुंज केली. आणि मुंज केल्यानंतर त्या गुरूंच्याकडून ती संध्येची संता घ्यावी लागते. त्या गुरूंनी 2 वेळा सांगितल्याबरोबर चांगदेव महाराजांनी संपूर्ण संध्या पाठ केली बरं का, 2 आवृत्तीतच. ते संधीचे श्लोक आहेत. फक्त गुरूंनी 2 वेळा सांगितलं, सांगितल्याबरोबर पाठ केली त्यांनी. लक्षात आलं, हा सामान्य दिसत नाही बरं का. त्या गुरूंच्याकडे शिकायला लागले. 12व्या वर्षापर्यंत 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र तोंडपाठ केली. 12ची 24 झाली, अजून हरिपाठ नाही. 36 झाली तरी पाठ नाही, 48 झाली तरी पाठ नाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण पाठ केली बरं. काय बुद्धिमत्ता असेल बघा. नवे हे तर पाठ केलं, पण पाठ करता करता त्या गुरूंच्या करवी त्यांनी 14 विद्या आणि 64 कला हस्तगत केल्या बरं का. गुरु विचार करू लागले, माझं सांगायचं भांडवल संपलं. ह्या आपल्या आवाक्याच्या बाहेरचा दिसतो म्हटले हा बाबा मुलगा. हा, जेवढं माझ्याजवळ विद्या होती एवढी विद्या ही मी याला दिली, शिकवली. काय त्याच्या बुद्धीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हे सगळं संपादन केल्यानंतर चांगदेवानी गुरुंना विचारलं, गुरु महाराज काय अजून शिकायचं शिल्लक राहिले काय म्हटले. अजून शिकायचं काय शिल्लक राहिले. हो राहिले म्हणले, एक योग साधना शिकायची राहिल्या. मला शिकवा. गुरु म्हटले मला येत नाही. पण तुम्हाला गरज नाही म्हणले, मी ठरवलंय काय शिल्लक ठेवायचं नाही, शिकायचं. मग तुम्हाला येत नाही, कुठं मिळते ते सांगा ना म्हणे मला, मी तिथं जातो. असं ऐकिवात आहे म्हटले. मी ऐकलंय काशीला असा कोणीतरी महात्मा आहे आणि तो योग साधनेमध्ये प्रवीण आहे आणि तो देतो असं. आता परिणाम 14 विद्या 64 कला यांनी बालपणामध्ये हस्तगत केल्या होत्या. त्याचा परिणाम त्या पूर्ण परिसरामध्ये त्यांची एवढी ख्याती झाली होती, हजारो लोक त्यांच्या मागं लागले बरं का. मोठा महात्मा आहे, दर्शनाची गर्दी, शिष्य बनले. आता म्हणले मी काशीला जाणार आहे, काशीला जाणार म्हणल्या सगळे म्हणले आम्ही तुमच्याबरोबर काशीला येणार बरं का. हा, जेवढा शिष्य परिवार होता त्या शिष्य परिवारासह त्या काळात चांगदेव महाराज काशीला गेले. आता त्यांची ही बुद्धीची एवढी अगाध शक्ती पाहून काशीपर्यंत त्यांची प्रसिद्धी गेलती बरं का. चांगदेव येत आहेत काशीला. काशीतले सगळे विद्वान त्यांच्या स्वागताकरता तयार झाले बरं का. प्रवास करीत करीत काशीला गेल्यानंतर सर्व विद्वानांनी त्यांची पूजा केली, त्यांचं कौतुक केलं, त्यांची विद्वत्ता. आमच्या तुमच्याकडे कोणाकडे नाही एवढी विद्वत्ता यांनी जीवनामध्ये संपादन केलेलं आहे. येण्याचं कारण काय? काय नाही म्हणले, मला योग साधना शिकायची. योग साधना शिकायची आहे, हरकत नाही, शिका. पण या काशी क्षेत्रातला विधी आहे तो विधी त्यांनी पूर्ण केला बरं का. तिथला गंगेचं स्नान केलं, भगवान शंकराचं दर्शन घेतलं. त्यांची विद्वत्ता पाहिल्यानंतर म्हणले तुम्ही योग शिकण्याची इच्छा करता, पण तुम्ही एवढं शिकलाय, तुम्हाला योगाची गरज नाही ना म्हणले. आम्हाला वाटतं तुमची बुद्धिमत्ता पाहून आम्हाला वाटतं तुम्ही ब्रह्मदेवाचे अवतार आहात, ब्रह्मदेवाचे अवतार आहात, तुम्हाला योग साधनेची गरज नाही. नाही म्हणले तेवढं शिकायचं राहिलंय आणि ते मला शिकायचं आहे.
ते लोक म्हटले आम्हाला माहिती नाही, ऐकीव आहे या काशी नगरीमध्ये कोणतरी एक योगी आहे. मग कुठं आहे? अमुक अमुक ठिकाणी आहे असं एक विवर आहे. असं विवर आहे, त्या विवरामध्ये तो राहतो. पण तिथं पशवादिकांची भय आहे. जो कोणी त्यांच्या भेटीला गेला तो परत आतापर्यंत आला नाही. महाराज म्हणले मला दाखवा, मी तिथे जाणार. म्हणजे अमुक अमुक ठिकाणी आहे. ठीक आहे, शोधीत गेले. आता सगळ्या विद्या त्यांना प्राप्त होत्या ना. एका ठिकाणी जर जायचं असेल तर काही तंत्र, काही मंत्र लागतात, ती त्यांना सगळी माहिती होती. आणि त्या तंत्र मंत्राचा त्यांनी सदुपयोग केला आणि त्या गुहेमध्ये प्रवेश केला बरं का. गुहेमध्ये प्रवेश केला. गुहेमध्ये गेले. एक महात्मा त्या गुहेमध्ये बसला होता. आणि त्या महात्म्याला पाहिलं, दर्शन घेतलं. त्या महात्म्याने पाहिलं, हा सामान्य दिसत नाही, एवढ्या धाडसाने इथं आलेला आहे, हा कोणीतरी सामान्य नाही बरं का, सामान्य नाही आहे. म्हणजे तू कोण, कशा करता आला? काय नाही म्हणले, माझं आई वडिलांनी नाव ठेवलंय चांगदेव. चांगदेवाला 14 नाव आहेत बरं का. पुढच्या कीर्तनात सांगेन. त्याचं मूळ नाव आई वडिलांनी ठेवलं चांगा. का? जन्मताच चांगला होता म्हणून चांगा. जन्मताच चांगला होता म्हणून चांगा. आम्ही चांगलं व्हावं म्हणून चांगा नाव ठेवतात. हे लेकरू चांगलं काहीतरी वागावं म्हणून चांगली नावं ठेवली जातात. पण तो एवढा चांगला होता, त्या चांगुलपणाला पाहून आई वडिलांना वाटले याचं नावच चांगा ठेवा. गुरुनी सांगितलं हरकत नाही, योग साधना शिकायचे. अष्टांग योगाचं ज्ञान दिलं. दिल्याच काही कालामध्ये त्यांनी संपादन केलं आणि समाधी लावायला सुरुवात केली. तो महात्मा विचार करू लागला, मलाही अष्टांग योगाची साधना करण्याकरता बराच काळ घालवावा लागला. ह्या लेकराने अल्पावधीमध्ये केलं, हा बाबा काय सामान्य दिसत नाही बरं का. हा, ज्यांनी या गुरुनी ही योग साधना, त्यांनी कौतुक करावं त्याच्या बुद्धीचं हो. आणि योग साधना, सर्व प्रकारची साधना त्यांना दिली. आणि त्या साधनेतून ते पुन्हा बाहेर आले. बाहेर आल्यानंतर काशी नगरीत आले. पुन्हा जय जयकार केला काशीतल्या लोकांनी बरं का. आता एवढी त्यांना अवस्था प्राप्त झाली, एवढी अवस्था प्राप्त झाली, जिथं बसल तिथं बसून म्हटलं की समाधी लागायची बरं का. आपल्याला कुठं गुप्त ठिकाणी जायचं असेल तर सिद्धीच्या द्वारे गुप्त जावं, अशी त्यांच्याकडे विद्या होती. हां, आणि एवढी त्यांची प्रसिद्धी झाली. हां, काशी नगरामध्ये एवढी प्रसिद्धी झाली. आणि योगाने त्या काशीमध्ये एक ग्रस्त आले. हां, त्यांचे शिष्य परिवार एवढा वाढला, हां, गणित नाही बरं का. पण एक ग्रस्त त्यांच्याजवळ गेले. ओ चांगदेव महाराज, आपण योगी आहात, बरोबर आहे, पण त्या पैठणला ज्ञानदेव आणि त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले म्हणे. त्यांचं वर्णन करू लागला. बाकीचे लोक म्हणले वर्णन करू नको, आमच्या महाराजापेक्षा दुसरा महाराज मोठा कोणी नाही. त्याला हाकलून काढलं बरं का त्याने. हा, चरित्रात वर्णन केले बरं का. आमच्या महाराजांच्या समोर असं काही खोटं बोलायचं नाही. हां, तो खोटं बोलतो म्हणजे महाराज हा काय बोलतो याच्यावरती विश्वास ठेवू नका. हां, हे चांगदेवाच्या काळातलं सांगावले बरं का. त्याला ती जवळ येऊच देण्यात बरं का. ते म्हणजे आमच्या चांगदेव महाराजांच्या पेक्षा आता त्यांच्या बरोबरीला कोणीही या भूतलावरती नाही. पण चांगदेव महाराजांना राहावं ना बरं का.
त्यांनी म्हणले त्याला बाजूला करू नका, त्याला पाठवा म्हणले. आणि त्यांनी सगळा इतिहास त्या ज्ञानोबा सांगितला बरं का, सगळा अगदी जन्माच्या आधीपासून. आणि तो इतिहास सांगितल्यानंतर चांगदेवाला वाटलं आता आपल्याला त्यांची भेट घेता येईल का, हे खरंच आहे का, कुणाला तरी पाठवून चौकशी करावी. म्हणून काही ब्राह्मणाला पाठवून त्यांनी चौकशी केली. ते जाणून आले, म्हणजे महाराज योग्य आहे, जे आपल्याला ज्यांनी सांगितलं ना ते खरंच वास्तव आहे, याच्यामध्ये खोटं काही नाही. चांगदेव महाराजांनी विचार केला, आपल्याला ज्योतिष्य कळतं, कारण ज्योतिष्य शास्त्र आहे बरं का, ते विद्येमध्ये येतं, 14 विद्येमध्ये येतं. आणि ज्योतिष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये काय घडणार आहे, तुमच्या गावात काय काय घडणार आहे, हे मला इथं बसून जाणता येतं बरं का. हे पंचांग सांगणार म्हणजे ज्योतिष्य नवं. आज पंचांग सांगणाऱ्याला ज्योतिष्य म्हणतात बरं का. आणि त्या ज्योतिष्याच्या सामर्थ्याने तिथं बसून त्यांनी ज्ञानोबांचं सामर्थ्य जाणलं बरं का, ज्योतिष्य शास्त्राच्या द्वारे. आणि ते जाणल्यानंतर त्यांनी विचार केला, आपण या महात्म्यांची भेट घेतली पाहिजे. नवे नवे यांच्या पायाची सर सुद्धा आपल्या जीवनामध्ये नाही. कुठला चांगदेव, ज्ञानदेवच खरा, असं ते विचार करू लागले. आता विचार करू लागले, आपण त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे, पत्र पाठवावं, कसं पाठवावं, हातात लिहायला घेतलं. आता काय नेमकं लिहावं, चिरंजीव द्यावं का तीर्थरूप राहावं. बघायला गेलं तर वयाने लहान आहेत, मी वयाने मोठा आहे. चांगदेवांना काही कळे ना बरं का. चांगदेवांनी विचार केला, आपण काहीतरी लिहिण्यातून अपराध घडण्यापेक्षा कोरच पत्र पाठवलेलं बरं. कोरच पत्र पाठवलेलं बरं, कारण लिहिण्यामध्ये कुठं तर अपराध घडला तर फार अवघड ना. ज्या व्यक्तीला जे लिहायला पाहिजे ते जर नाही लिहिलं तर लिहिण्यामध्ये अपराध घडतो बरं का. अबप लिहावं का वैकुंठवाशी लिहावं का कैलासवाशी लिहावं का स्वर्गवाशी लिहावं, अवघड आहे का. काही कळे ना, म्हणून कोरं पत्र पाठवलं. आणि कोरं पत्र पाठवलं आणि ते कोरं पत्र घेऊन जे ब्राह्मण आले ते कुठं आले, आळंदीत आले बरं का. आणि ही 4 भावंड खेळत होती, वयच लहान होतं ना, खेळत होती. खेळत असताना त्या ब्राह्मणाने ते निवृत्तीनाथांच्या हातात पत्र दिलं. निवृत्तीनाथांनी पाहिलं मागं पुढं काही महिनाच नाही. कोणी दिले म्हणले, चांगदेवानी दिले. ते तसंच पत्र घेतलं, निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांच्या हातात दिलं. ज्ञानदेवानी पाहिलं, वा काय भाग्यवान आहे म्हटले, कोराच आहे. काय भाग्यवान आहे, कोराच आहे. आणि अशा कोऱ्या पुरुषाला आपण योग्य उपदेश केला पाहिजे. हा माझ्या उपदेशाला योग्य आहे, हाच माझ्या उपदेशाचा अधिकारी. म्हणून त्या कोऱ्या पानावरती 65 शब्द लिहिले. 65 शब्द लिहिले आणि ते 65 शब्द लिहून पाठवले. ती चांगदेव 65 बरं का. असं ह्या चांगदेवानी त्या ज्ञानदेवांचं महात्म्य ऐकलं. आणि महात्म्य ऐकल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, 14 वर्षाचे तपती तिरवाशी. 1400 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली बरं का, 14 दिवस नव्हे, 1400 वर्ष एवढं आयुष्य त्यांनी जीवनामध्ये प्राप्त केलं. एवढी फार मोठी साधना केली, लक्षात ठेवा. व आपल्याला ठरवून झोपायचं म्हटलं तर झोप लागत नाही.
तो बाबा 100 वर्ष समाधी अवस्थेमध्ये बसत होता. 6 महिने समाधीतून उठत नव्हता. आम्हाला पोटात काय नसेल तर झोप लागत नाही. परवाच आम्ही पंढरपूरला गेलो. जाण्याकरता वाहनाची व्यवस्था होती, येण्याकरता वाहनाची व्यवस्था होती. कीर्तन झाल्यानंतर महाराज ते लोक म्हणजे महाराज आता रात्री आपण निघूया. हरकत नाही. निघालो आम्ही 10 वाजता. म्हणजे फराळाचं काय मिळालं नाही. मग ज्या दुकानात गेलो ते बटाट्याचे वडे, साबुदाण्याचे वडे संपलेत नाही म्हणते. मग शेंगदाणे, येताना गाडी शेंगदाणे घेतली खायला त्यांनी. आम्ही 12:30ला इचलकरंजीच्या जवळ आलो. बायकोला फोन केला त्यांनी बरं का, हे बघ खिचडी तयार करून ठेव. किती वाजता? रात्री 12:30ला. इचलकरंजीतून फोन केला, खिचडी कर, त्यावर काय आमटी करून ठेव. तिथून 12:30ला निघालो. तिथून आमच्या घरी येऊपर्यंत 1:15 वाजला. त्यांना घरी जायला 1:45 वाजले. 1:45 वाजता जाऊन पट्ट्याने खिचडी खाल्ली. बरं म्हणलं का? म्हणले महाराज त्याशिवाय मला झोपच लागणार नाही. मी कशा करता सांगत, जिवंत उदाहरण परवा दिवशीच आहे बरं का. जुन्यातलं मी फार सांगत नाही, नवीनच सांगतोय. ताजं कलम सांगितलं म्हणजे बरं असतं. ज्यांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली, योग साधना केली, काळाला मागं सारलं त्यांनी. आणि असा चांगदेव महाराज म्हणतात, काय ज्ञानोबरांचं महात्म्य सांगावं, त्यांच्या चरणाला लागले हो. त्यांच्या येऊनी चांगदेव लागती चरणाशी. ज्यांच्या ज्ञानदेवांच्या चरणाला चांगदेव लागले, आम्ही तुम्ही काय करावं हो. तुका म्हणे त्यांची पाय पाय होण्या वास करीन तेथे. नाहीच्या विटाळ तुका म्हणे त्यांची पायी पाय पोस ओनिया वास करीन ते त्यांचंच वर्णन केले बरं काय. आणि तेच ज्ञानोबा म्हणतात, ते चांगदेव महाराज त्यांच्या चरणाला लागले. कसे लागले? उपजताची ज्ञानी उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. 1400 वर्षांचे तप्ती तिरवाशी येऊनी चांगदेव लागती चरणाशी. चरणाशी लागती नाम शरण आले बरं का. आणि असे चांगदेव महाराज त्या ज्ञानोबाऱ्यांना हे शरण आले. महाराज म्हणतात त्या ज्ञानोबाऱ्यांचा महिमा काय सामान्य आहे का हो.
सामान्य नाही आहे. असा हा चांगदेव ज्यावेळी शरण आला त्यावेळी ज्ञानदेवानी काय केलं, करोनी कृपा अनुग्रही हेले त्याशी चांगदेवावरती कृपा केली. का कृपा केली, का कृपा करावी लागली, कृपा केली म्हणजे नेमकं काय केलं, तर त्याला आत्मज्ञान दिलं बरं का आत्मज्ञान दिलं त्याचं वर्णन केलेलं आहे. चांगदेव सामान्य नव्हता, तो आत्मानंदामध्ये राहणारा होता, आत्मानंदामध्ये राहणारा होता. तेव्हा ज्ञानोबरांनी विचार केला, याला फक्त आता एकच अंश शिल्लक राहिला उपदेशाचा. चांगदेवाला जो चांगदेव 65च्या माध्यमातून केलेला उपदेश आहे ना, तो तत्वमसी महावाक्याचा केलेला उपदेश आहे. तत्वमसी, मी आत्मस्वरूप आहे हे चांगदेवाला ज्ञान होतं, पण आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे हे मात्र ज्ञान नव्हतं. आणि ते ज्ञान देण्याचं काम ज्ञानोबरांनी केलं बरं का. देवनी आत्मज्ञान केले सहवाशी. कसं दिलं ते ज्ञान, त्या ज्ञानाचा विचार आपण पुढच्या सत्रात पाहू बरं का. ज्ञानेश्वर माऊली जय देव जय देव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटे भव बंधू. असं त्या ज्ञानोबरांचा महिमा आपल्या वाणीच्याद्वारे ज्ञानोबराय वर्णन करतात. त्यातला आणखी काही भाग राहिलेला आहे, आपण तो परवा दिवशी चिंतनात घेऊ. तेव्हा झालेली सेवा त्या संत महात्म्यांच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू. आणि ज्यांच्या निमित्ताने हा सेवा करण्याचा योग प्राप्त झाला त्यांचं काहीतरी सौभाग्य आहे बरं का. काहीतरी त्यांनी जीवनामध्ये कुठंतरी चांगलं असं कर्म केलेलं आहे आणि त्या कर्माच्या संबंधाने त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजही त्या संतांचं वर्णन करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली. आणि अशी साधना आमच्या जीवनामध्ये उत्तर घडो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहिया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम.